संदेशाकडे आपण वळू आणि आजचा संदेशाचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की एक सुंदर साक्ष ज्याच्यासाठी मी आतुर आहो की तुम्हाला सांगावं. आणि म्हणून तुम्ही जागरूक राहा या गोष्टीसाठी की ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहे. आणि जर आपल्या जीवनात ही गोष्ट मिस होत असेल तर तुम्हाला सांगतो याच्यासारखं दुसरं नुकसान नाही. आणि म्हणून आजच्या वचनाकडे आजच्या संदेशाकडे लक्ष द्या. आणि हे जे चित्र तुमच्यासमोर आहे आणि आजचा जो संदेश आहे त्या संदेशाचा जो सब्जेक्ट किंवा विषय आहे सहज विश्वासाचा धोका. सहज विश्वास. सहज म्हणजे काय? सोपा विश्वास. सोपा विश्वास म्हणजे काय की जिथे ज्याला काही मूळ नाही, जिथे काही ज्याही तुमची इच्छा नाही, फक्त समोरचा म्हणते आणि म्हणून त्याला सांगण्यासाठी किंवा त्याला आनंदित करण्यासाठी या गोष्टी जेव्हा मनुष्य करतो आणि म्हणून त्याला काय म्हणतो? सहज विश्वास. आणि ही गोष्ट सगळ्या गोष्टीरित्या महत्त्वाची आहे आणि म्हणून हे समजणं तुमच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. काही वचनं त्याच्या आधी आपण बघू आणि हे वचनं तुम्ही माझ्याकडून खूपदा ऐकलं असेल. आणि हा वचन जे आहे तो न्यायाचा दिवस आहे. काय आहे? न्यायाचा दिवस आहे. आणि न्यायाच्या दिवशी प्रत्येक मनुष्य शरीरात केलेल्या गोष्टीविषयी देवाला काय देत आहे? न्याय देत आहे. कारण तोच दिवस आहे ज्या दिवशी काय होतं? देवासमोर तुम्ही बोलू शकता की देवाने आपल्याला नरकात का टाकू नये. आणि म्हणून इथे देव काय सांगत आहे? तो होणारा प्रसंग त्याच्याविषयी सांगत आहे. आणि आपण हे बघू. तो म्हणतो मत्तय 7:11-23 मध्ये, मला प्रभू प्रभू म्हणणारा म्हणजे जो म्हणतो अरे मी तर येशू मी ओळखतो, मी तर चर्चमध्ये असतो, मी तर बायबल वाचतो, मी तर प्रार्थना करते, माझा तर बाप्तिस्मा झाला आहे, मी तर ख्रिस्ती धर्मातच आहे. तर हे सगळे लोक बोलत आहे. ठीक आहे. त्याच्याविषयी देव सांगत आहे की मला प्रभू प्रभू म्हणणारा प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात जाईल असे नाही. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य तुम्हाला येशू माहीत असो पण तो म्हणतो की तुम्ही स्वर्गात चालले असे नाही. हे किती सुंदर गोष्ट आहे का देव स्वतःच तुम्हाला सत्य सांगत आहे. आणि तो म्हणतो तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल. त्या दिवशी म्हणजे न्यायाच्या दिवशी मला अनेक जण म्हणतील, हे प्रभू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले, तुझ्या नावाने भूते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय? म्हणजे सांगण्याचा तात्पर्य ह्या लोकांना येशू माहीत होता. या खोलीतल्या प्रत्येक लोकांना येशू माहीत आहे. म्हणूनच तर आपण चर्चमध्ये आहे. आणि म्हणून ते अरे मी तर चर्चमध्ये होती, अरे माझा बाप्तिस्मा झाला, अरे मी तर बायबल वाचत होती, अरे मी तर सगळ्या गोष्टी तू म्हणतं त्या केल्या. पण देव काय म्हणतो? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मी तुम्हास ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो माझ्यापासून चालते व्हा. मी तुम्हाला सांगतो या जगातला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा देव आपल्याला म्हणतो की मी तुला ओळखत नाही. एक गोष्ट का महत्त्वाची आहे? कारण जर देव ओळखत नाही याचा अर्थ देव आपल्याला स्वर्गात घेत नाही. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, माझ्या घरात कोण येऊ शकतो? माझ्या ओळखीचा. नवाळ्या व्यक्तीला माझ्या घरात तुम्ही घेता का की मी घेतो का? नाही. नवाळ्या व्यक्तीला काय आहे? दारावर थांब, काय बोलणं आहे ते तिथं सांग आणि बाहेर जा. पण जो ओळखीचा असतो त्याला आपण आत घेतो. आणि याचाच अर्थ म्हणजे तुम्हाला या गोष्टीचं गांभीर्य समजलं पाहिजे का देव मला जर ओळखत नसेल हे किती वाईट गोष्ट माझ्यासाठी होईल. डोळ्यासमोर विचार करा, स्वतःला आपल्या समोर ठेवा. कारण ही गोष्ट होणार आहे. कारण वचन काय सांगतं? एकदाच मरण आहे, नंतर न्याय आहे. आणि न्यायाच्या दिवशी तुम्ही उभे आहात. देव म्हणतो तुमचं जे नाव आहे, कोण आहे तू? मी तुला ओळखत नाही. याच्यासारखं कानात पडणारे शब्द या जगात कुठलेच नाही. या जगात असताना खूपदा असं होतं, मी जेव्हा चालत असतो मला आठवतं की खूपदा मी माझा प्रसंग सांगतो, काही लोक माझ्या जवळचे आपण म्हणजे सोसायटीत असतो, घाण शब्द बोलतात आहे की नाही, वाईट शिव्या बोलतात. आणि जसे ते कानावर पडतात एकदम काय होतं? आत्मा तळपडतो. का? कारण देवाचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे. त्याला त्या गोष्टी आवडत नाही की हे काय बोलून आला तू, हो की नाही. गाडीवर जात असताना हा जो यंग क्राऊड आहे खूप वाईट शब्द वापरतो, हो की नाही. आणि कानं काय होतात? एकदम सुन्न होऊन जातात की काय बोलता तुम्ही. पण त्यापेक्षाही भयानक, हो की नाही, की देव जेव्हा म्हणतो की मी तुला ओळखत नाही. आणि ही गोष्ट तुमच्यासोबत होऊ नये. कारण देवासमोर उभं राहणं आहेच, पण देवाने तुम्हाला ओळखावं. आणि म्हणून ही आजची जे वचन आहे याच्याकडे लक्ष द्या. पहिले आपण बघणार आहोत की सहज विश्वास म्हणजे काय. लक्षात ठेवा, आपण जन्मापासूनच आपण पापी आहोत. आणि याच्यामुळे आपली एक सवय काय आहे? प्रत्येकाला हो म्हणणे.
बरोबर आहे की नाही? प्रत्येकाला जसं चर्चविषयी की चर्चविषयी आध्यात्मिक गोष्टीविषयी नंतर बोलू, प्रत्येकाला आपण म्हणतो हां काय आहे, हां ठीक आहे ना, हो की नाही, करतो ना. आणि आपल्या स्वतःच्या शब्दाला आपल्यालाच माहित आहे की आपण मान देत नाही. जसं एक उदाहरण देतो, एखाद्या व्यक्तीला तुम्ही सांगता अरे उद्या 11 वाजता भेटायला ये जो. माझ्या जीवनात मी हे खूपदा व्हायचं. 11 म्हटलं का मी इतका सिरियस व्हायचं की मी 11:15 आणि मग नंतर मग 11:15चे 11:12 जेव्हा झाले तेव्हा मला समजतं अरे हे माझ्यासाठी सिरियस आहे, समोरच्यासाठी 11:15 म्हणजे 12, 12:30, 1. सांगण्याचं तात्पर्य आपल्याला पहिले आपल्या शब्दाची व्हॅल्यू नाही, दुसऱ्यालाही हे माहीत आहे की 11 सांगितले म्हणजे 12 वाजता तो येणार आहे. म्हणजे सगळेच काय आहे, सारखेच आहे. आणि याच्यातच काय करतो, कारण आपण या जगातल्या कुठल्याच गोष्टीविषयी जोपर्यंत त्या गोष्टीची आपल्याला खरंच आतुरता, खरंच त्याची सिरियसनेस कळत नाही, आपण काही सिरियस कधीच दाखवत नाही. काही सिरियसनेस नाही आपल्याकडे, कुठल्याच व्यक्तीमध्ये नाही. सिरियसनेस कधी आहे, पहिले समोरचा व्यक्ती जर महत्वाचा आहे, तो तुमच्या डोळ्यासमोर कामाचा नाही किंवा तो खालचा आहे, त्याच्याविषयी तर तुम्ही काहीच नाही रे बाबा तू माझ्यासमोर, त्याच्यासमोर तुम्ही जराही सिरियसनेस दाखवणार. तोच जर थोडासा उंच असला, उंच म्हणजे काय औद्याने मोठा असला, आता थोडीशी सिरियसनेस, नाही रे भाऊ त्याने बोलावलं ना, जा लागते ना वेळेवर, त्याच्याशिवाय आपण कुठल्याच गोष्टीला काय आहे, आपल्यापाशी गांभीर्यच नाही, काहीच गांभीर्य नाही. आणि हा आपला पापाच्या स्वभावाचा एक भाग असतो. तो म्हणजे काय, सगळ्या गोष्टी आपल्यासाठी सहज आहे, सगळ्या गोष्टी काय आहे आपल्यासाठी सहज आहे. आणि त्याच्यामुळे आपण काय करतो, या गोष्टीला जराही सिरियसनेस देत नाही. आता काय होतं, याच गोष्टी, कारण आपण जन्मापासूनच असे आहो, आपल्या शब्दाला मान नाही, आपण जे बोलतो त्याच्यात सत्य खोटं. लक्षात ठेवा, देवाचं वचन काय सांगतं की तुमची जे भाषा आहे, तुमच्या मुखातून फक्त 2 गोष्टी निघाल्या पाहिजे. कुठल्या, हो किंवा नाही, त्याच्याशिवाय नाही. हो किंवा नाही. पण आपलं सदैव काय असते, हो नाही, नाही हो, हो नाही. का, कारण आपलं सगळं मिक्स आहे. आणि देव काय म्हणतो, त्याच्याशिवाय जेव्हा तुम्ही काही बोलता ते सगळे सैतानापासून आहे. आणि म्हणून तुमची सदैव गोष्टी, जेव्हा तुम्ही मला विचाराल, मी सदैव प्रयत्न करतो, जर तुम्हाला वेळ देता ती हो, नसेल तर नाही. आणि जर नाही, पण जर मी हो म्हटल्यावरही जर मी करू शकलो नाही, मी काय करतो, त्या व्यक्तीला सांगतो, भाऊ मी तुला टाइम दिला, पण समस्या काय, मी येऊ शकणार नाही. सांगण्याचं तात्पर्य, पण आपण तसे सहजरित्या करत कोणीच व्यक्ती नाही. आणि हाच आपल्या पापाचा स्वभाव, कारण आपण आपल्या जगात कुठल्याच गोष्टीसाठी सिरियस नाही. आता हा स्वभाव घेऊन आपण काय आलो, चर्चमध्ये येतो, बरोबर. आता चर्चमध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं, तुमच्या आत्म्याविषयी शिकवलं जातं, पापाविषयी शिकवलं जातं, तुमच्या आत्म्याची जे शिक्षा आहे, अनंतकाळचं जीवन आहे ते नरकात जाईल हे शिकवलं जातं. आता माझ्यासारखा जेव्हा जर तुम्हाला वैयक्तिकरित्या जेव्हा सांगतो, आता काय बोलत आहे मी सगळ्या क्राऊडला, म्हणून काय करतात तुम्ही जसे घेता त्याच्यावर डिपेंड असतं. पण जर मी एकाला जर पकडलं, अरे तू माझ्या संग बस, मी तुला सांगतो, हो की नाही, तसं ते खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही काय करता, अच्छा ठीक आहे बोला पास्टर, आणि मग तुम्हाला सांगतो, कारण आपला हा जो सहज ज्या गोष्टी असतात त्याच्यामुळे काय करता, पास्टर नाही जे सांगितलं सगळ्या गोष्टीवर हो पास्टर, हो पास्टर, हो का रे, तुला माहित आहे का तू मरशील, नरकात जाईल, माहित आहे. मग येशू ख्रिस्त तुझ्यासाठी मारण्यात आला, तुला वाचू शकतो, तू विश्वास ठेवतोय का, हो पास्टर. मग माझ्या मागं हे प्रार्थना करतं का, हो पास्टर. कुठली प्रार्थना करायला लागते, हे पास्टर. आणि मग ही प्रार्थना कर, बरं करतो मी प्रार्थना. पण तुम्हाला काय त्या गोष्टीविषयी जराही सिरियसनेस नाही, ओके नाही. कधीच तुमचा म्हणजे काय झालं, त्या गोष्टीमध्ये काहीच मूळ नाही. तुमची जराही इच्छा नाही काही आपलं जीवन बदलावं, तुमच्यामध्ये जराही पश्चाताप नाही, आपल्या पापाविषयी जराही तुम्हाला वाईट वाटत नाही, आपल्या आत्म्याविषयी जराशी तुम्ही काळजी घेत ना, नरकाविषयी आपल्याला जराही भीती नाही. आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी काय आपल्याला सगळ्या सारख्या आहे जगातल्या. बाजारात कोणाला शब्द देणं काय आणि चर्चमध्ये कोणाला शब्द देणं काय, प्रार्थना करणं काय, हा सगळ्या काय आहे सहज विश्वास. समजले तुम्ही, सहज विश्वास म्हणजे काय, या गोष्टी अशा होतात. आणि हे काय आहे आपला शारीरिक स्वभाव, प्रत्येक व्यक्तीला हो म्हणणे आणि त्याला कधी सिरियस घेणे नाही. आणि या स्वभावामुळे काय असतो, आपण जेव्हा चर्च किंवा आध्यात्मिक गोष्टीकडे येतो तेव्हाही आपण कधी सिरियस राहत नाही. दुसरी गोष्ट, पहिले आपण सिरियस नाही, दुसरं काय, सैतान तुम्हाला ऐकू देत नाही. सैतान काय म्हणतो, तू चर्चमध्ये राहा, आयुष्यभर चर्चमध्ये काढ,
पण एक लक्षात ठेव, तुझ्या तारणाविषयी किंवा सुवार्तेविषयी किंवा पापाविषयी आणि नरकाविषयी या सगळ्या गोष्टीविषयी काळजी करू नको. जेव्हा जेव्हा सुवार्ता सांगितल्या जाते, अक्षरशः शैतान काय करतो, आपले आध्यात्मिकरित्या काने काय करतो, बंद करतो. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात, पण जे जीवनाचं सगळ्यात मोठं सत्य आहे की आपल्या पापाची शिक्षा मरण आहे आणि ख्रिस्त आपल्याला वाचू शकतो, या गोष्टीविषयीचं सत्य कधीच त्याचं गांभीर्य तुम्हाला समजू देत नाही. म्हणजे दोन गोष्ट, म्हणजे पहिले आपण स्वतःचेच दुश्मन आहोत. का? कारण आपल्याला सगळ्या गोष्टी काहीच सिरियस नाही, हो की नाही. आणि दुसरी गोष्ट, सैतान सुद्धा तुमच्या आत्म्यामागे लागला आहे का तुम्ही काय करावं, अंधारात राहावं आणि नरकाकडे जावं. मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो, आता समजून घ्या, खरंच जर तुमच्यापाशी जीवन मरणाची जर सिच्युएशन असली, हो की नाही, तुमच्यापाशी जीवन मरणाची सिच्युएशन असली आणि तुमच्याजवळ अशी गोष्ट झाली का, समजून घ्या एखादा रोग झाला आहे की नाही, आणि किंवा एखादा कॅन्सर झाला आणि डॉक्टर म्हणतो का एकच ही दवा आहे, ही दवा तुला वाचू शकते, ही दवा घेतल्याने तुला जीवन भेटू शकते, तू बरं होऊ शकते. आता काय होईल, तुम्हाला सिरियसनेस का, तुम्ही असे म्हणा ठीक आहे ना, कॅन्सर असता आहे, घेऊ ना उद्या. डॉक्टरनं जर म्हटलं तुम्हाला की 10 वाजता ये, तुम्ही सकाळी 5 वाजता हजर राहाल तिथे. का? कारण तुम्हाला पाहिजे. आता काय आहे, त्या गोष्टीचं सिरियसनेस आलं, हो की नाही. आता काय झालं, त्याचं गांभीर्य वाढलं. पण त्याच्याही पेक्षा, हे तर शारीरिक एक्झाम्पल मी दिलं, त्याच्यापेक्षाही महत्त्वाचा तुमचा आत्मा आहे. त्याच्याविषयी आपल्याला सिरियसनेस काय आहे, 0. आपण काय करतो, चर्च दर रविवारी खेळतो आणि आपल्याला कधीच समजत नाही की इतक्यादा आपल्याला सांगितल्या जातं आणि दर रविवारी आपल्या आत्म्यासंग आपण खेळतो. आणखी मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो, आपल्याला बघतो, आपण अमरावतीमध्ये जात असताना काल मला हा सांगत होता, आज लय झोप लागत आहे, तर काल मला सुशांत सांगत होता की मी जेव्हा येत होतो, मी इतक्या ॲम्ब्युलन्स पाहिल्या, हो की नाही. त्या ॲम्ब्युलन्स जेव्हा त्याचा हॉर्न वाजतो, कधी अशी पाहिली का एखादी ॲम्ब्युलन्सचा हॉर्न वाजत आहे आणि तो मस्त चालला 10-20च्या स्पीडमध्ये. ॲम्ब्युलन्स जेव्हा असते ती सन निघते, आहे की नाही. काय आहे, इमर्जन्सी, याला पोचणं आहेच, नाही तर हा मरेल. पण त्याच्याही पेक्षा महत्वाची इमर्जन्सी जी आहे ते आपल्या आत्म्यासाठी आहे. त्याच्याही पेक्षा इमर्जन्सी आहे की तुमचे आणि माझे आत्मे, हो की नाही, हे खरंच तारल्या जावे. कारण आपल्याला माहीत नाही की कधी मृत्यू, कधी शैतान, कधी आपल्यासाठी त्या कोण्यावर उभा आहे. आपल्याला माहीत नाही कधी टर्न केल्यानंतर तो जो टर्न आहे तो पूर्ण आपण करू शकत नाही. पण त्या गोष्टीची सिरियसनेस, इमर्जन्सी आपल्याला कधी समजत नाही. आणि याच गोष्टीमुळे आता आपण आजच्या वचनावर येऊ. तर पहिलं काय आहे, सहज विश्वास. सहज विश्वास म्हणजे समजला, येशू ख्रिस्त तुला वाचू शकतो, याच्यावर विश्वास ठेवतो काय? हो पास्टर, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे आणि तुझ्या पापासाठी मारण्यात आला, तू विश्वास, हो ठेवतोस? कोण नाही ठेवत? मी ठेवतो. हो हो हो. बरं, मग तुझी इच्छा आहे का तुझा आत्मा वाचला पाहिजे? हो वाचला पाहिजे. कोण नाही म्हणते, मी कोणीच नाही म्हणत मी नरकात गेलं पाहिजे. मग तर जर तू, कारण देवाचं वचन म्हणतं की तू विश्वासाने हाक मारतो तुला वाचवेल. बरं ठीक आहे, मग तुला ही प्रार्थना करावी लागेल. आणि हे तुमच्यासोबत सुद्धा घडलं, मी तुम्हाला सांगतो, आणि हा सांगणारा मी सुद्धा होतो. आणि हे माझ्या संग सुद्धा घडलं की कोणीतरी मला सांगितलं आणि मी काय केलं. बरं, कोणती प्रार्थना करावी लागते? येशू माझ्या हृदयात ये, माझ्या पापाची क्षमा कर. अजून काय? मी विश्वास ठेवतो तू देवाचा पुत्र आहे, मला नरकात ठेवू नको, माझं जीवन बदल, येशूच्या नावाने आमेन. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जसे सहजरित्या ते करता, आहे की नाही, सहजरित्या जसे पेपर वाचता, सहजरित्या जेव्हा व्हॉट्सॲपचा मेसेज वाचता, त्याच्यात वाचण्यात आणि स्वर्गातील देवासमोर हात मारण्यात काय आहे, काहीच फरक नाही. त्याचं कारण काय आहे? तुम्हाला गांभीर्य नाही, तुम्हाला सिरियसनेस नाही, तुमच्या आत्म्याविषयी तुम्हाला कळवळ नाही. तुम्ही काहीच काळजी घेत नका, मरेल आणि सरळ अनंताच्या नरकात जाईल, जिथे माझा आत्मा प्रत्येक थेंबासाठी पाण्याच्या भीक मागेल पण मला भेटणार नाही. तिथे मी सिरियस होऊन जाईल, आहे की नाही. तिथं प्रत्येक व्यक्ती तुम्हाला सांगतो सिरियस राहील, पण तुमचं सिरियसनेसची काहीच फायदा नाही, आहे की नाही. जसं मी तुम्हाला मरणाचं उदाहरण सांगितलं, त्या एखादा व्यक्ती त्याला कॅन्सरसाठी पाहिजे किंवा त्याला एखादी घटना आली, त्याला हे औषध पाहिजे, मी औषध घेऊन आलो पण तो व्यक्ती गेला. आज औषध अवेलेबल आहे, डॉक्टर म्हणतो काही फायदा नाही, तो गेला. आता तुम्ही त्याच्या तोंडात औषध टाका, तो जिवंत होत नाही, तो गेला, त्याचा टाइम संपला. हीच गोष्ट आपण करतो.
आणि याच्याचमुळे अनेक लोक ज्यांना ख्रिस्त माहीत आहे, हो की नाही, चर्चमध्ये आहे, पण येशू म्हणतो मी तुला ओळखत नाही. मी 18 वर्षाचा असताना, आता मी तुम्हाला सांगतो, मी हीच गोष्ट केली. मी चर्चमध्ये होतो, एक पास्टर आला, त्यांनी मला साक्ष सांगितली, हे असं असं आहे. नितीन हे सगळं आहे का? हो पास्टर, हो पास्टर, हो पास्टर, सगळ्या गोष्टीला हो. बरं ठीक आहे, झाला तू देवाचा पुत्र आणि आता तू या बाप्तिस्मा आहे, तू बायबल घे, तू हे कर. पण देवाची कृपा होती का देवाने मला वाचवलं. आता आजच्या मुद्द्यावर आपण येणार आहोत, जे सगळ्यात महान गोष्ट जे या सोमवारी घडली. मी तुम्हाला सांगणार आहोत अशोक विषयी. आणि तुमचं जीवन असं असेल, तुम्हीही या साक्षाद्वारे समजा. मी अशोक विषयी तुम्हाला सांगतो. जेव्हा मी IT मध्ये जॉब करत होतो, जेव्हा मी सिंटेलच्या कंपनीत होतो, आम्ही जेवणानंतर अशोक जो आहे हा तिथं काय त्याचा निंबू सरबतचा स्टॉल होता. जेवणानंतर सदैव त्याच्या स्टॉलवर निंबू सरबत प्यायला जायचो. ही गोष्ट 7-8 वर्ष आधीची आहे. आणि जेव्हा आम्ही जायचो त्याच्या दुकानावर काय होता, एक कॅलेंडर होता, येशू ख्रिस्ताचं वचन होतं आणि त्याच्यामुळे त्याची माझी भेट झाली. अरे तू ख्रिश्चन आहे का, आहे की नाही. तोही माझ्यासारखा अंधाळा ख्रिश्चन, तोही अंधाळा ख्रिश्चन, 2 अंधळे फक्त नावाखाली जुळले, बरोबर. आणि त्याच्यापासून आमची ओळख झाली. त्याच्यापासून फक्त अशोकची ओळख. आणि अशोकची ओळख झाल्यानंतर जेव्हाही मी त्याच्या दुकानावर जायचो आमची भेट व्हायची. हे झाल्यानंतर काही वर्षांना मी अमेरिकेला गेलो. अमेरिकेला जेव्हा मी गेलो, जसं तुम्हाला माहीत आहे का, एका व्यक्तीने मला सत्य सांगितलं, देवाच्या वचनाने माझ्यावर कार्य केलं. आणि 20 सप्टेंबर ही खूप सुंदर गोष्ट आहे. काल मी एवढा आनंदित होतो, काल माझ्या तारणाला काय झाले 5 वर्ष. 20 सप्टेंबर 2020 या माझ्यासारख्या पाप्याला देवाने वाचवलं. आणि मी काल आनंद देत होतो आणि माझ्या पास्टरला मी मेसेज पाठवला, तुमच्या विश्वासूपणामुळे माझ्यासारख्याचा आत्मा वाचला, तुमचे धन्यवाद. अधिक असे आत्मे वाचो ही मी आशा करतो. आणि मी विश्वासू राहो आणि माझ्यामुळे कदाचित लोक वाचतील ही मी आशा धरतो. ही प्रार्थना काल देवाला मी केली. पण माझ्या तारणाचे काय झाले का 5 वर्ष. आनंदाचा दिवस होता. माझ्या कॅलेंडरमध्ये मी तारीख टाकली, जसा 29 जून 1982 माझी जन्माची तारीख आहे, तशी 20 सप्टेंबर 2020 नव्याने जन्मण्याची तारीख आहे. आता जेव्हा मी US मध्ये तारल्या गेलो, माझ्या कुटुंबाला माहीत आहे मी काय करायचो, माझ्या फोन बुकमध्ये म्हणजे कॅलेंडरमध्ये जितकेही लोक आहे त्या सगळ्यांना तारणाविषयी, अरे तुला तारणाची गरज आहे, अरे माझ्या संग काय घडलं मी तुला सांगतो. तसाच हा अशोक होता. आता अशोक जो आहे तो फार नम्र आधीपासून, त्याचा स्वभाव जसं तुम्ही बघता आधीपासून हा नम्र व्यक्ती. त्याला मी सांगितलं, आणि कसं आहे, कारण तुम्हाला मी काय सांगितलं, सहज विश्वास, त्याचं गांभीर्य समजत नाही. आणि तेव्हापासून अशोक हा ऑनलाईन मागील 5 वर्षापासून आपल्या चर्चला जुळलाय. मला असं आठवत नाही का, हार्डली म्हणजे जर तो गावाला गेला असेल तरच तो ऑनलाईन नसतो, नाही तो सदैव ऑनलाईन राहिला. प्लस त्याने काय केलं, आपला एक मित्र प्रदीप जो आहे त्याला माझ्या संग जोडलं. आणि या दोघांना जे तुम्ही मागच्या रविवारी भेटले, मागील 5 ते 6 वर्षापासून आपल्या चर्च सोबत काय आहे, जुळलेले आहेत. गोष्ट पुढं 2022 मध्ये जेव्हा US सोडून आम्ही जेव्हा इथे आलो, आणि मी या दोघांना फोन केला आणि म्हटलं, का रे मी भारतात येत आहो, तुम्ही पुण्यातून याल का. त्यांनी मला काय सांगितलं माहित आहे, पास्टर आम्ही दोघांनी आत्ताच विचार केला की आम्ही अमरावतीला यावं. आणि तेही अमरावतीला आले, मीही अमरावतीला होतो. आता नोव्हेंबर 2023 मध्ये काय झालं, जेव्हा प्रदीप आणि अशोक खाली होते, आता मी त्यांना काय केलं, तुम्ही म्हटलं वर या. आणि हीच खोली होती, दार बंद केलं. प्रदीप त्या सोफ्यावर बसला होता, अशोक साईडला होता. आणि प्रदीपला वैयक्तिकरित्या सांगितलं मी की प्रदीप, फरक पडत नाही तू 5 वर्षापासून चर्चमध्ये जुळला आहे नाही जुळला आहे, पण तू पापी आहे आणि तू मरशील, अनंताच्या नरकात जाशील. चर्चमध्ये असल्याने तुझे पाप धुतल्या जात नाही, पण देवाचा पुत्र जो तुझ्यासाठी मारण्यात आला तो तुला वाचू शकतो. केव्हा, जेव्हा या गोष्टीचं गांभीर्य तुला समजतं आणि विश्वासाने तू त्याला हाक मारतं, येशू मला वाचव. कुठली गोष्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा अर्जन्सी असते, हो की नाही, तुम्ही हे नाही बघणार की पाहू ना उद्या, तुम्ही काय कराल, धावाल त्या गोष्टीकडे. आणि मी तुम्हाला सांगितो, आजही तो दिवस सगळ्यात महत्त्वाचा आजही मला आठवतो की प्रदीप जेव्हा खाली बसला, मी त्याला त्या सोप्यावर सांगत होतो, पण तो काय केला, घुटण्यावर खाली बसला, कारण त्याची इच्छा झाली आता मला देवाला हाक मारायची आहे. आणि त्याने काय केलं, स्वर्गातील देवाला हाक मारली. आता मला थोडी माहिती हा करत आहे, माझं काम काय, एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला सांगतो, अरे तूही वाचू शकतो, मी वाचलो, तू त्याला हाक मार बघ, तुला तो उपाशी ठेवणार नाही.
आणि मी तुम्हाला सांगतो, जसा प्रदीपनं त्याला हाक मारली, तो उठला आणि त्या सोप्यावर जेव्हा बसला, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं की जे एक्सप्रेशन त्याला होते, हो की नाही, त्याला कळलं का देवाने मला वाचवलं. त्याला समजलं की सर्वातील देवाने मला वाचवलं. त्याच्यासारखं विजिबल म्हणजे डोळ्याने तारण का, कारण मी तुमच्या अंतःकरण थोडी बघू शकतो की तुम्ही काय करता, हो की नाही, पण देवाचं वचन सांगतं की त्यांच्या फळामुळे. आणि जेव्हा मला समजलं की हा व्यक्ती आणि त्याचं जे जीवन बदललं देवाने, आता त्या व्यक्तीचं तारण झालं. अशोक बाजूलाच होता, याकडे लक्ष द्या. अशोक बाजूलाच होता. मला हे माहीत नव्हतं, कारण त्याने प्रार्थना केली, बरोबर, कारण त्याने गेल्यावर तोही घुटण्यावर झाला. आणि ॲज अ पास्टर जसं मी तुमचे मन बघू शकत नाही, माझं कार्य आहे की तुम्हाला सत्य सांगणे, तुमचं कार्य आहे की ते डिसिजन घेणे. आता मी प्रदीपचं बघितलं, मला वाटलं की याचंही कदाचित याचं तारण झालं असेल, म्हणून त्या दोघांचा नंतर बाप्तिस्मा सुद्धा झाला. तारणा नंतर बाप्तिस्मा होतो. आणि काय झालं, तेव्हापासून अशोक आणि प्रदीप 5 वर्ष आपल्यासोबत जुळलेले आहे. आता आपल्यापाशी 2 व्यक्ती आहे. अशोकचं माहीत नाही तारला आहे की नाही, प्रदीप मला माहीत आहे की याचं तारण झालं, हो की नाही. आता या गोष्टीकडे लक्ष द्या. मागील महिन्यात देवाने कार्य केलं माझ्या मनात की अशोक आणि प्रदीपला तू अमरावतीला घेऊन ये. या दोघांना तू अमरावतीला आण आणि त्यांना वैयक्तिकरित्या बायबल तू दाखव की कसं वाचावं, कसं शिकावं, कशा समजाव्या, कारण हे यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. जसं देवाने कार्य केलं, पहिले मी त्यांच्या तिकिटा बुक केल्या. हे नाही म्हटलं की जा रे तिकिटा बुक करा, पहिले तिकिटा बुक केल्या. म्हटलं तुम्ही दोघं इथं पाहिजे. ते म्हणाले हो पास्टर. आणि हे दोघं लोक जसं तुम्हाला माहीत आहे मागच्या आठवड्यात शनिवारी इथं पोचले, आपल्यामध्ये होते, बरोबर. शनिवारी, रविवारी आणि सोमवारी जेव्हा हे माझ्या घरी होते, यांना मी काय केलं, यांना देवाच्या वचनाविषयीचं ज्ञान दिलं. पहिले चर्च काय आहे हे सांगितलं. दुसरं त्यांना सांगितलं की मनुष्याची पापस्थिती कशी आहे. तिसरं त्यांना सांगितलं की देवाची योजना कशी होती, का देवाचा पुत्र आपल्यासाठी पाठवावा आणि त्याने कसं आपल्यासाठी क्रुसावर बलिदान दिलं, कसा तो आपल्यासाठी मारण्यात आला, कशी आपल्या पापाची शिक्षा त्याने घेतली आणि कसे तुम्ही विश्वासाने त्याला हाक मारू शकता. या सगळ्या गोष्टी मी त्याला सांगत होतो. लेफ्ट साईडला जेव्हा प्रदीप होता, तो प्रदीप सगळ्या गोष्टीसोबत कनेक्ट करून आलता. त्याला समजत होतं का, कारण हा आध्यात्मिकरित्या काय आहे त्याला जाणीव आहे, कारण त्याचं तारण झालं आहे, देवाचा आत्मा त्याच्याजवळ आहे. तो किती वाढत आहे फरक पडत नाही, पण तो काय आहे आध्यात्मिकरित्या जिवंत आहे. इकडे अशोक होता. अशोकला गोष्टी काही समजायच्या. तसंच या खोलीतले जे लोक, तुमचं जर तारण नाही, तुम्हाला काहीच समजत नाही मी काय बोलत आहे. तुम्ही फक्त स्वतःच्या बुद्धीने पुश करण्याचा वेळ काढण्याचा प्रयत्न करता, कशी तरी बिना पेट्रोलची गाडी ढकलण्याचा प्रयत्न करता. वेळ झाला का तुम्ही निघून जाता. म्हणजे तुम्ही काय करता, स्वतःच्याच कार्यामुळे, जसा अशोक करत होता. पास्टर हे काय आहे, पास्टर हे काय आहे. आता एक व्यक्ती ज्याच्याविषयी मला पूर्ण समजत आहे, एक व्यक्ती मला असे प्रश्न विचारत आहे जे एखाद्या नव्यानं विचारावं. आता हा व्यक्ती इतक्या वर्षापासून माझ्यासंग कनेक्टेड आहे. आता बघा देवाने कार्य किती सुंदर केलं. हा तिथे बसला होता. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी आयुष्यात अशोकच्या तारणासाठी प्रार्थना केली नाही. का, कारण सहज विश्वास जो आहे त्याच्यामुळे काय, कारण मी तुमचे हृदय बघू शकत नाही आणि त्याच्यामुळे काय मला माहीत नाही, पण मला अपेक्षित होतं का या व्यक्तीचं तारण आहे या व्यक्तीला. पण जे त्याचे फळं होते त्याला काहीच समजून नाही राहिलं. आता देवाने बघा कसं कार्य केलं. देवाने पहिली गोष्ट, त्याची जी आझादीन ट्रेन आहे ते 7 वाजता होती, त्याला 5 तास उशिरा केली, कारण वेळेची गरज होती. तुम्हाला मी सांगतो, जो व्यक्ती शोधत आहे त्याच्यासाठी पूर्ण जग फिरवेल येशू. पूर्ण जग फिरवेल का त्या व्यक्तीचं तारण व्हावं. कोणीच थांबवू शकत नाही, पण कधी, जेव्हा त्या व्यक्तीला गरज आहे. अशोक माझ्या बाजूला बसला, त्याला काही समजत नव्हतं. मी म्हटलं, आणि त्याला मी हा प्रश्न कधीच विचारला नसता. त्याला म्हटलं, अशोक तुझी साक्ष काय आहे, मला आज तुझं तारण ऐकायचं आहे. आणि हा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर तुमच्याजवळ आहे का. जर तुमच्याजवळ नाही, तुम्ही मरणाकडे धावत आहात. त्याला मी विचारलं, तुझी साक्ष काय आहे. त्याला समजेना. म्हटलं 29 जून 1982 माझा शारीरिक जन्म झाला आहे. 20 सप्टेंबर 2020 स्वर्गातून देव आला, त्याने मला वाचवलं, माझ्या पापाची क्षमा झाली आहे. त्या दिवशी मी तारल्या गेलो. तुझी साक्ष काय आहे. अशोकचं उत्तर, पास्तर 4-5 महिन्यापासून मी बायबल वाचत आहे, प्रार्थना करत आहे, हे समजून गेलो. आध्यात्मिकरित्या मेले आहे,
तुला काहीच माहीत नाही. तो म्हणजे हा असा व्यक्ती जो चर्चमध्ये आहे, जो विश्वासू आहे, जो बायबल वाचत आहे. त्या दिवशी जेव्हा रविवारी तो आला चर्च नंतर, त्याने तुम्हा सगळ्यांना भेट दिली, तसं ख्रिस्ती जीवन असलं पाहिजे. तो ख्रिस्ती होण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्यापाशी देव नव्हता. जेव्हा मला हे समजलं, हो की नाही, हे कोण दाखवतं? देव दाखवतो. त्याला म्हटलं, अशोक, तू जेव्हा मेला, जर आज त्या ट्रेन ॲक्सिडेंटनं तू मरशील, जसा तू मरतं, कारण आता त्याला सत्य सांगणं आवश्यक आहे, जे मी तुम्हाला सदैव सांगत असतो. तू मरशील अनंताच्या नरकात. म्हणजे काय काय होतं ते ऐकून घे. जसा तू मरतं, तुझे लोक तुझे शरीर गाडतील, तुझा आत्मा जसा तू शरीर सोडतं त्याच सेकंदात नरकामध्ये हजर असतो. आणि त्या श्रीमंत व्यक्तीसाठी, पाण्यासाठी तू तळपशील आणि तुझा आत्मा अनंताच्या न विझणाऱ्या तळात टाकल्या जाईल, ज्याला अग्नीचे तळे म्हणतात. त्यानंतर असा एक दिवस आहे जो न्यायाचा दिवस आहे. त्या अग्नीच्या तळ्यातून अशोकचा आत्मा बाहेर काढण्यात येईल. इथून तुझं शरीर जे मातीत आहे तेही पूर्ण वरतं येईल. देवासमोर, न्यायासमोर उभा राहशील. देव तुझा न्याय घेईल. शरीरामध्ये तू ज्याही गोष्टी केल्या त्या सगळ्या गोष्टीचा तू न्याय देशील आणि तुला नंतर अनंताच्या नरकात टाकल्या जाईल. देवाचे वचन त्याला दुसरं मरण म्हणतं. आता काय झालं? त्याला सिरियसनेस झालं, त्याला समजलं. त्याला म्हटलं, अशोक, पण एक चांगली संधी आहे का येशू ख्रिस्त तुझ्यासाठी मारण्यात आला. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र, ज्याच्याविषयी मी तुला शिकवलं, तो तुझा आत्मा वाचू शकतो. कारण हे जे तुझे पाप तुला अनंताच्या नरकात टाकतील, हेच पाप जे आहे देवाच्या पुत्राने तुझ्यासाठी स्वतःवर घेतले, यासाठी का तुला हा तारण मिळावं. तारण म्हणजे हे जे नरक मी तुला सांगितलं, जे तुझ्यापाशी लिहिलेलं आहे, तुझ्या जीवनात आहे, याच्यापासून वाचणे. पण कसं? जेव्हा तू ख्रिस्ताला हाक मारशील, येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर. तुला जर अर्जन्सी असेल, तुला जर समजलं असेल, तर त्याला हाक मार. माझी बायको, माझा मुलगा प्रदीप, आम्ही 4 जण अशोकसाठी प्रार्थनेसाठी बसलो. त्याला मी काहीच म्हटलं नाही. कारण तुम्हाला जेव्हा अर्जन्सी असेल, तुम्हाला माहित आहे का येशू ख्रिस्त वाचू शकतो. तुम्हाला एका पास्टरची गरज नाही. मनरे हे प्रार्थना जर तुम्हाला समजते का अर्जन्सी आहे, मी मरेल, माझा आत्मा नरकात जाईल, तुम्हाला माझी गरज नाही. 5 वर्षापासून शिकवत आहे तुम्हाला. पण फरक काय आहे? तुम्हाला अर्जन्सी नाही. तुमचा विश्वासच बसत नाही माझ्यासाठी. असं काय आहे? कारण तुमचा चांगुलपणा, देवाचा आत्मा, देवाचं जो मरण आहे त्याच्या वर जातो. कारण स्वतःला तुम्ही खूप शहाण समजता. त्या व्यक्तीला मी काहीच म्हटलं नाही. तुला येशू माहीत आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहे, तुम्हाला काही सांगायची गरज नाही. शांत बसलो होतो, डोळे बंद केले, त्याच्यासाठी प्रार्थना करत होतो आपल्या मनात. माहीत आहे का तो काय म्हटलं त्याने? पास्टर, देवाने मला वाचवलं. पास्टर, येशूनं मला वाचवलं. पास्टर, माझ्या पापाची क्षमा झाली. स्वर्गातील देव खाली उतरला. बाजूला बसलेला व्यक्ती, त्याचा आत्मा वाचवला. पास्टर, मी वाचलो हो पास्टर, माझ्या पापाची क्षमा झाली. मी सहनच करू नाही शकलो का स्वर्गातील देव माझ्या जवळ. कारण आता तुम्हाला समजतं की बाजूचा व्यक्ती साक्ष देत आहे. मी उभाही राहू नाही शकलो. मी लोटलो खाली, कारण स्वर्गात देवाची उपस्थिती होती. तारण आहे. त्याला काहीच नाही म्हटलं, हे प्रार्थना करते, प्रार्थना कर. त्याला समजलं मी मरत आहे, मी हाक मारतो, मला वाचायचं आहे, मला नरकात जायचं नाही. देवाने त्याचा आत्मा वाचवला. एक पापी व्यक्ती तुमच्यामध्ये आला, एक तारण घेऊन परत आनंदात गेला. त्याला म्हटलं, आता मेला तर कुठं जाशील? म्हणे, पास्टर, स्वर्गात. म्हटलं, का? कारण येशूने माझा आत्मा वाचवला, माझ्या पापाची क्षमा झाली. लहान मुलासारखा तो व्यक्ती रडत होता. देवाचं वचन सांगतं, जेव्हापर्यंत तुम्ही लहान मुलांसारखे होणार ना, स्वर्गाचे राज्य तुम्हाला भेटणार नाही. देवाचं वचन सांगतं, जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल. आजपर्यंत माझ्याविषयीच ऐकलं ना, आपली मनमानी करत बसले ना.
कसे नकाराल तुम्ही इतकं मोठं तारण की तुमच्या सोबत, तुमच्या समोर, तुमच्या रविवारी असलेला एक व्यक्ती, त्याला ख्रिस्ताने वाचवलं. आहे का तुमची साक्ष? आहे का तुम्ही सिरियस? सांगू शकता का या दिवशी मी नाही, स्वर्गातील देवाला आणि माझ्यासारख्याला वाचवलं त्याने? तुम्हाला वाटतं मूर्ख आहे, दर रविवारी धार्मिकता खेळते आहे की नाही, काय झालं याला माहित नाही, काय समजते, रविवारी येते पास्टर करते. अरे किती त्या तारणाला, जे संधी आहे त्याला किती नकाराल, किती आपले हृदय कठोर कराल, किती देव तुमच्या समोर चमत्कार दाखवतो, किती मोठं हे तारण काही का व्यक्ती तुमच्यामध्ये आला, स्वर्गातील देव ने त्याला वाचवलं. हे जर तुमची साक्ष नसेल का एक दिवस मी त्याला हाक मारली, तो स्वर्गातील देव माझ्यामध्ये आला, त्याने म्हटलं ये मी तुला वाचवतो आणि मला वाचवलं, हे तुमच्या जवळ नसेल, तुम्ही नरकात आहात. तुम्ही माझ्याजवळ कधी स्वर्गात राहणार ना. आधी प्रदीप माझ्याजवळ स्वर्गात राहणार आहे, आता अशोक जॉईन झाला. तुम्ही तुमच्या जवळ ती साक्ष नाही. याचं कारण का? सहज विश्वास. कितीदा कदाचित मी तुम्हाला बाप्तिस्मा दिला असेल, कदाचित मी तुम्हाला सांगितलं असेल, कदाचित पास्टर येऊन सांगितले असेल, तुम्ही जसे जगाला फसवता तुम्ही स्वतःला फसवला आहे, कारण तुम्हाला वाटतं की असंच चालत राहावं. पण जेव्हा तुम्हाला हे सत्य कळत असेल का माझ्यापाशी हे साक्ष नाही पास्टर, मला कधीच असं समजलं नाही, कधीच असं वाटलं नाही, मी तुम्हाला हे दिवस सांगू शकत नाही की स्वर्गातील देव मला भेटला, माझ्यासाठी रिअल झाला, मला समजलं. आधी फक्त येशू मला नाव माहीत होतं, आज मला कळलं की बाहेरील ही गोष्ट स्वर्गातून आली आणि त्याने मला वाचवलं. हे तुमच्याजवळ साक्ष नसेल, तुम्ही मरणाकडे धावता. तुम्हाला माहित नाही कधी तुमचा अंत आहे. तुम्ही गेले, तुम्ही स्वतःला फसवता. जसे आपण सहज लोकांना फसवतो, जसं आपण सहज सगळ्यांना मूर्ख बनवतो, तसं आपल्याला वाटतं की आपण देवालाही मूर्ख बनवून टाकू. अशोक आनंदित गेला. किती रिअल आहे हे तारण, किती महान आहे हे तारण. जगातला सगळ्यात मोठा चमत्कार, एक व्यक्ती 5 वर्षातून एकदा चर्चमध्ये बसला, देवाचे वचन त्याने ऐकले आणि त्या व्यक्तीने ख्रिस्ताला म्हटले माझा आत्मा वाचो. देव तुमची सुद्धा वाट बघत आहे. एक तर तुम्ही हे सत्य नकारू शकता, पण जर तुमच्यापाशी हे साक्ष नाही, मी तुम्हाला आजपर्यंत माझी साक्ष सांगत होते, आज तुमच्यापाशी दुसरी साक्ष मी सांगितली. काही महिन्यानं प्रदीप येईल, त्याच्या संग बोला, बघा देवाने कसं त्याला वाचलं. पण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तेव्हापर्यंत तुम्ही राहता का नाही. पण आज जर तुमच्यापाशी हे साक्ष नसेल, देवाची इच्छा आहे का तुमचा नाश होऊ नये, देवाची इच्छा आहे का कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये, देवाची इच्छा आहे का कुठलाच व्यक्ती नरकात जाऊ नये. जितका तो प्रदीपवर प्रेम करतो, जितका तो अशोकवर प्रेम करतो, जितका तो नितीनवर प्रेम करतो, तितकाच या खोलीतल्या आणि ऑनलाईन असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतो. फरक फक्त हे आहे का तुम्ही त्याला हाक मारता का नाही, तुम्हाला त्या गोष्टीविषयी सिरियसनेस आहे का नाही, तुमचे हृदय तुम्ही उघडता का नाही, या गोष्टीचं गांभीर्य तुम्हाला समजतं का नाही, नरका याच्याविषयी तुम्हाला भीती वाटते का नाही, तुम्ही पापी आहे तुम्हाला समजते का नाही, देवाचा पुत्र तुमच्या पापासाठी मारण्यात आला या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवता का नाही. कधीपर्यंत आपल्या जुन्या रूढीस करत बसाल ज्याच्यामुळे तुम्हाला काहीच आशा नाही. या जगासारखे चालत राहाल, फिरत राहाल, सगळ्या गोष्टी करत राहाल. हा व्यक्ती वाचल्या गेला, तुमच्या मधलेला एक व्यक्ती तारल्या गेला, स्वर्गातील देव खाली उतरला. किती महान गोष्ट आहे की नाही. आणि व्यक्तीमध्ये येतो, त्याला समजतं मी वाचलो. तुमच्यापाशी हे साक्ष नाही तर देवाने हे सगळ्या गोष्टी तुमच्यासाठीच केल्या का तुम्ही वाचावं. कारण देवाचं वचन काय सांगतं, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि साक्षीदार होशील. हे जे साक्ष मी सांगितले यासाठी का तुमचे मन नम्र व्हावे. हे असं आहे का अशोक जवळचा होता, नाही तुम्ही दूरचे आहात म्हणून तुम्ही त्याला हाक मारत ना. येशू ख्रिस्त तर म्हणतो जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल. फरक हे आहे की आपण समजत नाही का मी पापी आहे,
आपल्याला विश्वास बसत नाही का माझ्या पापाचं शिक्षा मरण आहे, नरक, या गोष्टीवर आपला विश्वास नाही. आणि आपल्याला हे समजत नाही, आपण विश्वास ठेवत नाही का येशू मला वाचवू शकतो. हा निर्णय तुमचा आहे. पण जेव्हा तुम्ही विश्वासाने हाक मारता, येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, त्या समयी तुमची साक्ष राहील, येशूने मला वाचवलं, माझ्या पापाची क्षमा झाली, माझा आत्मा वाचला. ओ पास्टर, मी वाचलो पास्टर, ओ मला वाचवलं पास्टर. ही जर तुमची साक्ष नाही, तुम्ही चर्च खेळता दर रविवारी. पण वेळ जाऊ देऊ नका. आपलं मन पडताळून पहा. स्वर्गातील देव येशू तो तुमची वाट बघत आहे. त्याची इच्छा आहे का तुमच्या हृदयात यावं. पण कधी? जेव्हा तुम्ही हाक माराल, येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, मी पापी आहे, माझ्या हृदयात ये, माझ्या पापाची क्षमा कर येशू, मला तुझी गरज आहे. जो ही अंतःकरणाने ग्रहण करतो, मुखाने कबूल करतो, तो वाचल्या जाईल. निर्णय तुमच्या समोर आहे का तुम्ही हे साक्ष, आजचा संदेश रिजेक्ट करता, नाकारता, मला नाही पाहिजे, किंवा तुम्ही स्वीकारता की हो हे माझ्याजवळ नाही, याचा अर्थ त्या व्यक्तीला भेटलं म्हणजे त्याला स्वर्ग भेटलं, माझाही तर आत्मा वाचला पाहिजे, हे तर महत्त्वाचं आहे. हे जर तुम्ही डिसिजन घेत नसाल, याच्यासारखं वाईट नाही. पण निर्णय तुमचा आहे. पण जर देवाचं वचन तुमच्यासाठी बोललं असेल तर प्रदीपला, अशोकला जे मी सांगितलं तुम्हाला सांगत आहे, चर्चमध्ये असल्याने कुठलाच व्यक्ती तारल्या जात नाही, प्रार्थना केल्याने कुठलाच व्यक्ती तारल्या जात नाही, बायबल वाचल्याने कुठलाच व्यक्ती तारल्या जात नाही. पण जेव्हा तुम्हाला कळतं की माझ्या पापाची शिक्षा मरण आहे, अनंताचा नरक आहे, मी मरेल, अनंताच्या नरकात जाईल, कारण देवाचा शब्द सांगतो, प्लस तुमच्या हृदयात तुम्हाला माहीत आहे की नरक आहे, कारण देवाने ते लिहून ठेवलं आहे, तुम्हाला माहीत आहे की माझी शिक्षा आहे. आणि जर तुम्हाला वाचायचं असेल आणि तुम्हाला वाचायचं की काय औषध आहे, कशी मी वाचू, त्याच व्यक्तीसाठी आनंदाची बातमी आहे. कारण जर तुम्हाला वाईट बातमीच तुमच्या मरणाविषयी, पापाविषयी समजली नाही, तुम्ही आनंदाची बातमी कशी ग्रहण कराल. आनंदाची बातमी म्हणजे देवाने आपला पुत्र येशू ख्रिस्त तुमच्यासाठी दिला. तो तुमच्यासाठी मारण्यात आला, तुमच्यासाठी गाळण्यात आला. जे तुमचे पाप तुम्हाला नरकात टाकतील त्याच्यापासून वाचण्यासाठी येशू ख्रिस्ताने ते सगळे पाप तुमच्यावर केले, स्वतःवर घेतले. इतके तुमच्यावर तो प्रेम करतो. त्याला मारण्यात आलं, गाळण्यात आलं, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आणि तो म्हणतो जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल. आजपर्यंत तुम्ही ऐकत होते, मी तुम्हाला साक्ष सुद्धा सांगितली. पण त्यातले जर तुम्ही असाल, तुमच्यापाशी ही साक्ष नसेल, तुम्हाला श्युअरिटी नसेल, तुम्हाला याची शाश्वती नसेल, तुमचं जीवन बदललं नसेल, आजही तुम्ही पापात खेळत असेल, हे तुमच्यासाठी आहे. कारण देवाची इच्छा आहे का तुमचा नाश होऊ नये. आपले डोळे बंद करा, आपल्या मानी खाली घाला. इतकं मोठं तारण, इतकी मोठी साक्ष, मला समजत नाही का एखादा व्यक्ती आपलं मन इतकं कठोर कसा करू शकतो का जो नाकारतो, जो त्याला लाताडतो की असू दे त्याचं, मला काय फरक पडत नाही, मी बदलत नाही. मला तर हे डोक्या पलीकडे आहे का कोणी व्यक्ती असं कसं करू शकतो. त्या दिवशी जेव्हा ख्रिस्त त्याला स्वर्गात नेऊन त्याला वाचवलं, मी उलटा पडलो की अरे देवा तू माझ्या घरी, अरे देवा तू याला वाचवलं माझ्या राजा. इतके वर्ष हे चर्चमध्ये परमेश्वरा, पण परमेश्वरा हे सुंदर साक्ष तू दिली, हा आत्मा तू वाचवला. आज देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल, तुम्हाला आपली आत्मिक स्थिती कळली असेल का हो मी मरेल, नरकात जाईल, माझ्यापाशी साक्ष नाही, मी जगातल्या सगळ्या गोष्टी करत आहे, मी कधीच देवाजवळ आली नाही, मी कठोर आहे, मी मरेल, नरकात जाईल. आणि जर तुमची इच्छा असेल का येशूने मला वाचवलं पाहिजे, तुम्हाला माझी गरज नाही, तुम्हाला सत्य माहित आहे की येशू वाचवणार आहे. कारण त्याने तुमच्या पापासाठी तो क्रुसावर मारण्यात आला, त्याने आपली स्वर्गाची जागा सोडली. येशू ख्रिस्त म्हणतो मी खऱ्यांसाठी नव्हे तर जे पापी आहेत त्यांना तारवयास आलो आहो. आणि तुम्ही जर ते पापी असाल आणि तुम्हाला कळलं असेल तर त्याला हाक मारा, म्हणा येशू माझ्या हृदयात ये, येशू माझा आत्मा वाचव, येशू मला मरायचं नाही माझ्या राजा, माझ्या पापाची शिक्षा परमेश्वरा नरक आहे, मला नरकात जायचं नाही. ओ प्रभू मला तू सहाय्य कर, माझा आत्मा वाचव परमेश्वरा. तू अशोकला वाचवलं, तू मला सुद्धा वाचव परमेश्वरा. कारण तुझे वचन म्हणतो जो विश्वासाने हाक मारेल तो वाचवला जाईल.
येशू म्हणतो एकदा तर चाकून बघा, एकदा तरी विश्वासाने हाक मारा आणि बघा की मी किती चांगला आहे. त्याला हाक मारा आणि येशू माझ्या हृदयात ये, माझ्या येशू, माझा आत्मा वाचो माझ्या प्रभू, मी पापी आहे. आतापर्यंत प्रभू फक्त माझ्या मनासाठी मी ज्या गोष्टी केल्या, मी मूर्तीपूजा केल्या, मी स्वर्गातील जेवण देवाला प्रभू नाकारलं. ओय प्रभू, मी पापात होती, परमेश्वरा तुला न आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी मी करते माझ्या राजा. ओ प्रभू माझी क्षमा कर. ओ प्रभू माझं जीवन बदल माझ्या राजा. ओ येशू माझ्या हृदयात ये परमेश्वरा. ओय प्रभू तू त्याला वाचवलं, मलाही वाचव. जसे तुम्ही त्याला हाक मारता, येशू माझ्या हृदयात ये. येशू म्हणते तू जसा आहे तसा ये. अंतकरणाने हाक मार, म्हण येशू माझी क्षमा कर. मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. मी विश्वास ठेवते की तू देवाचा पुत्र आहे. माझी पापाची क्षमा तू करू शकतो, कारण माझ्या पापाची शिक्षा प्रभू त्या क्रूसावर घेतली. आपलं शरीर तू माझ्यासाठी मोडलं, आपलं रक्त तू माझ्या पापांसाठी सांडवलं की माझी क्षमा व्हावी. ओ येशू माझी क्षमा कर. माझ्या हृदयात ये माझ्या बापा, माझा आत्मा वाचो. मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. ओय प्रभू माझं जीवन बदल. मला पापात राहायचं नाही, एक पवित्र जीवन जगायचं आहे. मला नव्याने जन्मायचं आहे. ओय परमेश्वरा मला वाचव. त्याचं वचन सांगतं जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल. त्याचं वचन सांगतं की जितक्यांनी त्याच्या नावावर हाक मारली, त्याचा स्वीकार केला, तितक्यांना देवाची मुले होण्याचा त्यांनी अधिकार दिला. तुमच्यापाशी हे साक्ष नसेल, तुम्ही मरत आहात. या गोष्टीविषयी तुम्हाला जर भीती वाटत नाही, तुमच्यासाठी कोणीच काही करू शकणार नाही. पण आज जेव्हा देवाची उपस्थिती इथे आहे, देवाची साक्ष इथे आहे, देवाने केलेलं इतकं मोठं सत्य तुमच्या समोर आहे, आणि तरीही तुम्ही ख्रिस्ताला नकारता, तरीही तुम्ही नरकाला आणि सैतानाला निवडता, याच्यासारखी वाईट गोष्ट नाही. याच्यासारखं काहीच वाईट नाही. जेव्हा तुम्ही इतकं मोठं तारण तुम्ही लाताडून गेले, याच्यासारखं काहीच नाही. ख्रिस्त तुमचे सगळे पापांची क्षमा करू शकतो. असं कुठलंच पाप नाही, असं कुठलंच जाळं नाही जे देवाचं पवित्र रक्त तुम्हाला सोडू शकत नाही. सैतान तुम्हाला सांगतो की तू वाचू शकणार नाही, पण देवाचं प्रेम सैतानापेक्षा आणि सगळ्या गोष्टीपेक्षा फार मोठं आहे. त्याची इच्छा आहे का त्या पूर्ण जाळ्यातून, त्या खोलीतून तुम्हाला बाहेर काढावं. पण कधी? जेव्हा तुम्ही हाक माराल की हो मला या पापातून बाहेर काढ. या सगळ्या साखळ्या परमेश्वरा तू मोड, माझं जीवन बदल, माझा आत्मा वाचव. जेव्हा तुम्ही पापाला नकारता आणि देवाची पवित्रता स्वीकारता, कारण तो पवित्र आहे, कारण तो पाप बघू शकत नाही, म्हणून तुम्ही स्वर्गात स्वतःमुळे जाऊ शकत नाही. म्हणून देवाने आपला पुत्र तुमच्यासाठी पाठवला, यासाठी का तुमच्या पापाची क्षमा व्हावी. देवाचं वचन सांगतं देवाने जगावर एवढी प्रीती केली का त्याने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त दिला, यासाठी का जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ही साक्ष तुमची असली पाहिजे की हो येशूने मला वाचवलं, येशूने माझा आत्मा वाचवला, येशूने माझ्या पापाची क्षमा केली. स्वर्गातील देव माझ्यासारखा पाप्यासाठी आला, स्वर्गातील देवाने मला वाचवलं. ओ स्वर्गातील देवाने माझ्या पापाची क्षमा केली. हे साक्ष तुमची वैयक्तिक असली पाहिजे. हालेलुया, धन्यवाद मानतो येशू. खरंच तू महान आहे माझ्या राजा. तू मस्त सारख्या पाप्याला वाचवलं माझ्या येशू, माझी लायकी नसताना परमेश्वरा. ओय प्रभू, हे तुझी महान प्रीती प्रभू माझ्यासाठी आली. तू प्रदीपला वाचवलं, अशोकला वाचवलं माझ्या राजा. इतकी सुंदर साक्ष परमेश्वरा. जेव्हा स्वर्गातील देव खाली उतरतो आणि परमेश्वरा आम्ही जेव्हा हाक मारतो तो आम्हाला वाचवतो, कारण तुझी इच्छा आहे की कोणाचा नाश होऊ नये.
होय प्रभू, इथे जुळलेल्या प्रत्येकाच्या हृदयात कार्य कर. होय परमेश्वरा, सगळे कठोर मन तू बदल. होय प्रभू, आम्ही आमच्या पापात तुला बघू शकत नाही. तुझं पवित्र आत्म्याचं कार्य होऊ दे माझ्या राजा. होय प्रभू, प्रत्येकाने तुला हाक मारावी माझ्या येशू. होय परमेश्वराचे महान तारण, जे अनंताचं जीवन जे तुझ्यापासून आहे. होय प्रभू, जी भेट आहे परमेश्वरा, होय प्रभू, जे तू आमच्यासाठी केलं प्रभू, ते विश्वासाने स्वीकारण्यासाठी यांना सहाय्य कर. होय प्रभू, माझ्या पवित्र देवा, अनेकांचं जीवन बदल माझ्या राजा, की त्यांची साक्ष असावी की येशूने मला वाचवलं, येशूने माझा आत्मा वाचवला, येशू स्वर्गातून माझ्यासाठी आला, मला स्वर्गातील देव सापडला. ओ येशू, ही साक्ष यांची असू दे परमेश्वरा. होय प्रभू, जे पापी आले ते पापी राहू नये, हे तुझी इच्छा आहे, तुझी इच्छा आहे परमेश्वरा. परमेश्वरा, की प्रत्येकाचा आत्मा वाचावा. हालेलुया, धन्यवाद मानतो परमेश्वरा तुझं महान कार्य, की आजही तू आत्मे वाचवतोस माझ्या राजा, आजही तू प्रीती करतोस माझ्या राजा. आजही परमेश्वरा तुझी इच्छा आहे कुठल्याचा नाश होऊ नये. थँक्यू जीसस, धन्यवाद मानतो परमेश्वरा. इथे जुळलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो. होय प्रभू माझ्या राजा, होय प्रभू माझ्या पवित्र देवा, प्रत्येक आत्म्याला प्रभू तुझ्या हाती सोपवितो. त्यांना सहाय्य कर माझ्या येशू. होय प्रभू, जी शांती परमेश्वरा, होय माझ्या प्रभू, जी तुझ्यापासून येते, जे जगातल्या कुठल्याच गोष्टीमुळे भेटत नाही परमेश्वरा. होय, पण जे तुला हाक मारतात परमेश्वरा, होय प्रभू, ती स्वर्गीय शांती त्यांना भेटू दे. थँक्यू जीसस, धन्यवाद मानतो परमेश्वर आजच्या दिवसासाठी, महान तारणासाठी. होय प्रभू, या सुंदर साक्षेसाठी. होय परमेश्वरा, या चर्चसाठी. होय प्रभू, हे चर्च तू यासाठीच दिलं की अनेक लोक वाचल्या जातील. या प्रत्येकाला जोडलं माझ्या राजा, की प्रत्येकाचे आत्मे वाचल्या जातील. थँक्यू जीसस, तुझी महान प्रीती माझ्या राजा आमच्यासाठी तू केली, आणि हे सत्य शिकवणारं, सत्य दाखवणारं, आणि परमेश्वरा तुझे वचन सांगतं की सत्य तुला कळेल आणि तू मोकळा होशील. थँक्यू जीसस, हे सत्य तू आम्हाला दिलं. थँक्यू लॉर्ड जीसस माय सेवियर. धन्यवाद मानतो परमेश्वरा, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, गौरवितो, धन्यवाद देतो आजच्या दिवसासाठी. धन्यवाद मानतो तुझ्या उपस्थितीसाठी. होय प्रभू, दर रविवारी तू आमच्यामध्ये येऊन आम्हाला सहाय्य करतोस. थँक्यू जीसस, तू आज विशेषरित्या आम्हाला भेटला माझ्या राजा. आणि होय प्रभू, विशेषरित्या परमेश्वरा प्रत्येकाच्या हृदयासंग तू बोलला माझ्या येशू. मी तुझे धन्यवाद मानतो माझ्या पवित्र देवा. थँक्यू लॉर्ड माय सेवियर माय किंग. धन्यवाद मानतो. आणि ही प्रार्थना प्रभू महान याच्या जिवंत नावात, स्वर्गातील देवाच्या नावात, जो माझा वैयक्तिक तारणार आहे, जो मला वाचवणार आहे, त्याच्या जिवंत नावात करतो, म्हणून ऐक माझ्या येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला आशीर्वादित करो.